केंद्र सरकार लवकरच स्थापन करणार 8वा वेतन आयोग. 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होऊ शकते 44% वाढ. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा ISIच्या संपर्कात. हायकोर्टात दाखल NIAच्या प्रतिज्ञापत्रात दावा. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस. अध्यक्षांकडून घेतल्या जाणाऱ्या अपात्रतेच्या प्रस्तावावर कपिल सिब्बल करणार युक्तिवाद. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना नेते रामदास कदमांना धक्का. खेडचे पंचायत समिती माजी सभापती विजय जाधव यांनी केला उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश. राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची अलिबाग ACB कार्यालयात पुन्हा होणार चौकशी. तिसऱ्यांदा होणाऱ्या चौकशीला ACB कार्यालयात कागदपत्रांसह राहणार उपस्थित. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत आज प्रचाराचा धडाका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 वाजता करणार रोड शो. तर कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांच्या प्रचारासाठी शरद पवार घेणार जाहीर सभा. जीवाला धोका असल्याचा आरोप केल्यानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ. ठाणे पोलिसांनी नाशिकमध्ये नोंदवला राऊतांचा जबाब. गोंदिया झेडपी शाळेत शिक्षकांचे मुलींशी अश्लील चाळे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पालकांचा शाळेवर हल्लाबोल. गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहित कारवाईची पालकांनी केली मागणी. पृथ्वी शॉ विरोधात गुन्हा दाखल. आरोपी सपना गिल आणि तिच्या सहकाऱ्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर सपनाची शॉ विरोधात विनयभंगाची तक्रार.